नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तव्यावरती आपला केक कसा बेक करायचा ते इथे बघणार आहोत। आपण आपल्याकडे ओटीजी नसेल तरीसुद्धा कढाईमध्ये, पातेल्यामध्ये आणि चपातीच्या तव्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे केक बेक करून घेऊ शकतो। इथे मी अर्धा किलोचा केक बेक केलेला आहे। बघू शकता 20 मिनिटे फक्त मला लागलेली आहेत केक बेक करण्यासाठी। इथे आपल्याला थोडासा तवा 10 मिनिटे प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि एक खोलगट पातेलं घेऊन त्याच्यावरती असं झाकून ठेवायचं आहे आणि 20 मिनिटे अजिबात उघडून बघायचं नाही। बघू शकता माझा केक इथे किती छान असा बेक झालेला आहे अगदी 20च मिनिटामध्ये। अशी टूथपिक घालून तुम्ही ही चेक करून बघू शकता आणि याचा स्पंज सुद्धा बघा किती सॉफ्ट आणि किती छान असा बेक झालेला आहे, फुललेला आहे। आजचा केक खूप स्पेशल आणि एकदम वेगळ्या ट्रिकने बनवलेला आहे। तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच। आता आपण या केकसाठी व्हिपिंग क्रीम व्हिप करून घेऊया। इथे मी बीटर मशीनने क्रीम व्हिप करून घेतलेली आहे। बघू शकता क्रीम माझी इथं अगदी रेडी झालेली आहे। आपण हा केक बनवण्यासाठी आता सुरुवात करणार आहोत। इथे माझा केक टिनमधून मी बेक झालेला जो केक आहे तो काढून घेतलेला आहे। आपण आता त्याच्या लेयर्स कट करून घेणार आहोत। इथे क्रीम सुद्धा रेडी झालेली आहे, ती आता आपण बाजूला ठेवून देऊयात। केक नेहमी कट करताना जो वरचा डोम शेप आलेला असतो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। जास्त कट करायचं नाही, फक्त आपल्याला केकची लेवल बघूनच कट करायचा आहे। एकदम पतलीशी जी लेयर असते ती पातळ अशी कापून घ्यायची आहे। बघू शकता मी वरची लेयर कट करून टाकलेली आहे। आता आपण याला चाकूच्या मदतीने एकसारखं लेवलमध्ये करून घेऊयात आणि इथे मी साइडने कट देणार आहे चाकूच्या मदतीने आणि मी इथे लेयर्स धाग्याने कशा पद्धतीने कट करायच्या तेही तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता मी साइडने सगळीकडे असे 3 कट मारून घेतलेले आहेत। याने काय होतं, आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या तुटत नाहीत आणि अगदी छान अशा लेयर्स एकसारख्या कट होतात एकदम इझिली। इथे बघू शकता केक सुद्धा किती छान असा बेक झालेला आहे। पातेल्यापेक्षा सुद्धा तव्यावरती तुम्ही बेक करून बघा, खूप छान असा केक आपला बेक होतो। जास्त ब्राऊन कलर सुद्धा त्याला येत नाही, जसा पाहिजे तसाच आपल्याला बेक करून घेता येतो। इथे बघू शकता धाग्याच्या मदतीने मी असे 3 लेयर्स इथे कट करून घेणार आहे। इथे आपली पहिली लेयर कट झालेली आहे। बघू शकता किती छान अशी लेयर कट झालेली आहे आणि आपला जो स्पंज आहे तो सुद्धा किती छान असा बेक झालेला आहे। इथे मी दुसरी लेयर कट करून घेणार आहे। बघू शकता आपल्या 3ही लेयर किती छान अशा एकदम कट करून झालेल्या आहेत। थोडंही कमी जास्त झालेलं नाही, अगदी परफेक्ट अशा 3 लेयर आपल्या कट झालेल्या आहेत। आता आपण आपल्या केकला बनवण्यासाठी सुरुवात करूयात। हा केक पायनॅपल फ्लेवरमध्ये बनवून द्यायचा आहे आणि हा माझा ऑर्डरचा केक आहे। म्हटलं तुमच्याशी थोडीशी याची रेसिपी शेअर करावी। चला तर मग आपण आपल्या केकला बनवण्यासाठी सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडीशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। क्रीम याच्यासाठी लावायची की आपला जो बेस आपण या बेसवरती केक ठेवून देणार आहोत तो अजिबात इकडं तिकडं आयसिंग करताना हलला नसला पाहिजे। क्रीममुळे काय होतं, जो आपला बेस आहे तो एका जागेवर स्थिर राहतो। आता मी ही पहिली लेयर ठेवून दिलेली आहे आणि त्याला आपण छान असं सोक करून घेणार आहोत। इथे मी पायनॅपल क्रश 2 चमचे होईल इतकं टाकून पाणी 4 ते 5 चमचे घेतलेलं आहे, त्यामध्ये मिक्स करून अशा पद्धतीने सोक करण्यासाठी रेडी केलेलं आहे। हे पायनॅपल क्रश सिरप अशा पद्धतीने रेडी करून आपण केकवरती सोक करून घेऊ शकतो। याने काय होतं की आपल्या केकची जी टेस्ट आहे ती खूप छान येते।
शुगर सिरपचा सुद्धा वापर करू शकता, पण शुगर सिरपपेक्षा ही पायनॅपल क्रशची टेस्ट आहे, खाताना काही केक वेगळीच लागते. इथे बघा मी पॉप्युलॉन कंपनीचा पायनॅपल इमल्शन घेतलेला आहे. त्याने आपल्या केकची थोडी अजून जास्तच टेस्ट वाढणार आहे. इथे मी 2 ड्रॉप्स होतील इतकं क्रीममध्ये मिक्स केलेलं आहे. ही क्रीम आता आपण या केकचं आयसिंग करण्यासाठी वापरणार आहोत. मगाशी मी विसरले होते क्रीममध्ये टाकायला, पण आठवण आली, टाकून घेतलं. इथे मी क्रीम मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण हे केकवरती क्रीम लावून घेऊयात. इथे मी क्रीम छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता. सोबतच आपल्याला साईडने सुद्धा पॅलेट नाईफ फिरवून सगळीकडे क्रीम छान अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. याने काय होते, ज्या आपण वरच्या 2 लेयर्स ठेवून देणार आहोत त्या आपल्या लेयर्स छान अशा सेट होतात आणि एका लेवलमध्ये राहतात. आता मी इथे मालाज कंपनीचा पायनॅपल क्रश घेतलेला आहे. त्याचे 2 चमचे होतील इतकं मी टाकून घेतलेलं आहे आणि तो आपल्याला पॅलेट नाईफने सगळीकडे छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. बघू शकता, याने सुद्धा आपल्या केकची टेस्ट खूप छान लागते. बेकरीमध्ये जे केक बनवले जातात ते एकदम साध्या पद्धतीमध्ये बनवले जातात. त्याची टेस्ट या केकसारखी अजिबात लागत नाही. मैत्रिणींनो, जर का तुम्ही केक बनवायला शिकणार आहात तर माझ्या रेसिपीज बघून तुम्हाला खूप काही मदत होईल. अगदी छोट्या छोट्या टिप्ससहित मी केकच्या रेसिपीज शेअर करत असतो, तर माझे व्हिडिओ नक्की बघत जा. व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर पुष्पास चॅनलला जाऊन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघू शकता, माझी दुसरी लेयर सुद्धा लावून झालेली आहे आणि त्याला सुद्धा मी पायनॅपल क्रशने छान असं सोक करून घेतलेला आहे आणि वरती क्रीमची लेयर सुद्धा स्प्रेड करून घेतलेली आहे. सोबतच मी साईडने सुद्धा छान असं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण थोडंसं यावरती पायनॅपल क्रश टाकून घेऊयात आणि ते पॅलेट नाईफच्या मदतीने छान असं सगळीकडे पसरवून घेऊयात. आता आपण या ठिकाणी आपली तिसरी लेयर आहे ती सुद्धा सेट करून घेऊयात. आपली जी तिसरी लेयर आहे ती बघू शकता तुम्ही किती छान अशी बेक झालेली आहे. हा जो भाग आहे तो सगळ्यात तळातला भाग आहे, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात थोडा सुद्धा ब्राऊन झालेला नाही. केक बेक करताना तव्यावरतीच केला पाहिजे. तसं तर साईजमध्ये थोडासा फरक येतो. कधी तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता आणि पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता, हरकत नाही. पण जेवढे अवेलेबल आहेत तेवढे तरी आपण तव्यामध्ये बेक करून घेऊ शकतो. जेवढ्या साईज छोट्या असतील त्या आपण घेऊ शकतो. इथे आपण केक पूर्ण अशा 3 लेयर्स सेट करून घेतलेल्या आहेत. आता आपण साईडने सुद्धा छान असं क्रम कोटिंग करून घ्यायचं आहे. मला इथे तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगायची आहे, ती म्हणजे अशा पद्धतीने क्रम कोटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला नेहमी फ्रीजमध्ये एक 5 ते 10 मिनिटे आपला हा केक ठेवून द्यायचा आहे. याने काय होते की जे आपण केकचं आयसिंग करणार आहे ते खूप छान असं होतं आणि केकवरती जी क्रीम ठेवली जाते ती छान अशी एकदम स्प्रेड होते. म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे आणि शक्यतो करून उन्हाळ्यामध्ये तर खूपच गरजेचं आहे. थंडीमध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाही, पण उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो केक आयसिंगसाठी. मला इथे रेड कलरमध्ये थोडीशी क्रीम बनवून घ्यायची आहे. यामध्ये मी जेल कलरचा वापर केलेला आहे. हा रेड कलरमध्ये जेल कलर आहे. बघू शकता किती छान असा आपला कलरसुद्धा आहे आणि एकदम डार्क आहे. फक्त 2च ड्रॉप मी इथे टाकलेले आहेत, पण किती छान असा आपला कलर आलेला आहे क्रीमला. क्रीमने मला फक्त रोजेस बनवायचे आहेत केकवरती ठेवण्यासाठी. ज्या कस्टमरची ही ऑर्डर आहे त्यांना रोजेसवाला केक पाहिजे होता डेकोरेशन करून, म्हणून साईडला मी वरती सगळे रोज बनवून घेणार आहे. बघू शकता मी इथे पायपिंग बॅगमध्ये ही क्रीम घातलेली आहे.
आणि मी ते रोजेस बनवण्यासाठी नूरचं 11 नोझल वापरलेलं आहे। अशा प्रकारचे भरपूर नोझल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे रोजेस बनवू शकता। इथे बघू शकता मी अगोदर बेस बनवून घेतलेला आहे। बेस बनवणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय आपला जो रोज आहे तो बनणार नाही। इथे मी एकदम कळी टाईप थोडंसं हलकंसं पहिल्यांदा कळीसारखं असं बनवून घेतलेलं आहे। नंतर दुसऱ्यांदा आपल्याला 3च बर्ड्स काढून घ्यायचे आहेत। नंतर आपण 4 बर्ड्स काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपला किती छान असा रोज तयार झालेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने मी ते 8 रोजेस बनवून घेतलेले आहेत। आपल्या केकवरती किती सेट होतात ते आपण पुढे बघूयात। बघा किती छान असे आपले रोजेस इथे रेडी झालेले आहेत। इथे मी फ्रीजमधून केक काढून घेतलेला आहे। आता आपण आपल्या केकचं आयसिंग करून घेऊयात। इथे मी व्हाईट कलरची जी क्रीम आहे तीच वापरणार आहे। यामध्ये मी कोणताही कलर ॲड करणार नाही। तुम्हाला एक सोपी ट्रिक दाखवणार आहे। आपण क्रीममध्ये कलर न वापरता सुद्धा आपल्या केकला कलरफुल बनवू शकतो। बघू शकता मी या ठिकाणी सगळीकडे छान अशी क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने पॅलेट नाईफने तुम्ही सगळीकडे क्रीम स्प्रेड करून आयसिंग करू शकता। हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर पायपिंग बॅगमध्ये सुद्धा तुम्ही क्रीम भरून आयसिंग करू शकता, त्याने परफेक्ट येतं। जे नवीन आहेत त्यांच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे। आता आपण स्क्रॅपरने हलक्या हाताने स्क्रॅपर एका ठिकाणी ठेवून द्यायचा आहे आणि एका हाताने आपला टर्न टेबल फिरवायचा आहे। बघू शकता किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे। आता जी वरची एक्स्ट्राची क्रीम आहे ती आपण पॅलेट नाईफच्या मदतीने काढून घेऊयात। इथे मी व्हिडिओ ऑन करायला विसरले, पण ही जी ट्रिक आहे ती मी अजून एक वेळ तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला स्क्रॅपरवरती जेल कलर घ्यायचा आहे। ज्याही कलरचा आपल्याला बनवायचा आहे तो कलर तुम्ही इथं घेऊ शकता। पूर्ण स्क्रॅपरला लावून घ्यायचा आहे आणि स्क्रॅपर असं ठेवून द्यायचं आहे। आपोआप या केकला हा कलर जो आहे तो सेट होऊन जातो। बघू शकता किती छान असा केक आपला दिसतोय आणि किती छान असा आपला जो कलर आहे तो सुद्धा या केकला स्प्रेड झालेला आहे। जर तुम्हाला वाटत असेल की खूप कमी लागलेला आहे, तुम्ही अजून थोडंसं त्याच्यावरती जेल कलर घेऊन अशा पद्धतीने स्क्रॅपर फिरवून घेऊ शकता आणि थोडंसं वरच्या भागाला सुद्धा पॅलेट नाईफने असं टच करून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीनेच कलर लावून घ्यायचा आहे। बघू शकता किती छान असा एकदम डार्क शेडमध्ये आपला कलर सुद्धा लागलेला आहे। अशा पद्धतीने क्रीममध्ये कलर न वापरता तुम्ही केकवरती एकदम सोप्या ट्रिकने हे कलर वापरू शकता। हे कलर जे असतात ते फूड कलर असतात आणि याने आपल्या शरीराला कोणताही साईड इफेक्ट होत नाही, त्यामुळं तुम्ही बिनधास्त हे कलर वापरू शकता। हे तुम्हाला कलर जिथे केक मटेरियल भेटतं तिथेच भेटतील आणि नेहमी जेल कलरचाच वापर केला पाहिजे। आता आपण ब्रशच्या मदतीने याच्यावरती थोडीशी डिझाईन बनवून घेऊयात। बघू शकता किती छान अशी आपली डिझाईन नाजूक बनवून रेडी झालेली आहे। आता आपण बेसवरती जी एक्स्ट्राची क्रीम आहे केकच्या साईडची ती क्लीन करून घेऊयात। इथे मी क्रीम क्लीन करून घेतलेली आहे। आता आपण या केकवरती आपले जे बनवलेले रोजेस आहेत ते सेट करून घेऊयात। आपल्याला अशा पद्धतीने कात्री आणि जे काटा चम्मच असतात त्याच्या मदतीने रोजेस ठेवून द्यायचे आहेत। याने काय होते, रोजेस खराब सुद्धा होत नाहीत आणि चांगले असे सेटही होतात केकवरती। तसेच माझ्या केकच्या रेसिपीज आणि केकच्या डिझाईन्ससुद्धा जर का तुम्हाला आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने मी हे सगळे रोजेस केकवरती छान असे सेट करून घेतलेले आहेत। बघू शकता आपले रोजेस किती छान बनून रेडी झालेले आहेत आणि वाटतच नाहीत हे आपण घरी बनवलेले रोजेस आहेत। आता आपण या रोजेसच्या साईडनी थोडंसं पानंसुद्धा बनवणार आहोत। आता मी इथे थोडीशी क्रीम घेतलेली आहे
त्या क्रीममध्ये थोडासा ग्रीन कलर ॲड केलेला आहे। हा ग्रीन कलरसुद्धा जेल कलर आहे। एक ड्रॉप फक्त मी ॲड केलेला आहे क्रीममध्ये, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे मी जे पानाचं नोझल आहे ते वापरणार आहे। हे पानाचं नोझल मी पायपिंग बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे आणि क्रीमसुद्धा पायपिंग बॅगमध्ये टाकलेली आहे। आता आपण रोजेसच्या मध्ये असे पानं काढून घेऊयात। बघू शकता या नोझलने किती छान अशी पानंसुद्धा बनलेली आहेत। इथे मी सगळीकडे पानं काढून घेतलेली आहेत आणि आता आपण या केकची बॉर्डरसुद्धा काढून घेणार आहोत। इथे माझी पाने सगळीकडे काढून झालेली आहेत। आता आपण केकची बॉर्डर करून घेऊयात। बघू शकता किती छान अशी बॉर्डरसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्या केकचा जो लुक आहे तो एवढा छान असा दिसतोय। आता आपल्याला अजून थोडासा या केकचा लुक वाढवायचा आहे। इथे मी अशा पद्धतीचा पंप घेतलेला आहे, त्यामध्ये डस्ट सिल्वर कलरमध्ये टाकलेला आहे। तो सगळ्या फ्लावर्सवरती टाकून घेतलेला आहे। याने सिल्वर कलरची शायनिंग या केकला आलेली आहे आणि फ्लावर्ससुद्धा किती उठावदार दिसत आहेत ते बघू शकता। इथे मी व्हाईट कलरचे छोटेसे स्प्रिंकल्स घेतलेले आहेत, ते मी सगळीकडे असे टाकून देणार आहे। बघू शकता किती छान असे सगळीकडे टाकल्यामुळे तर एवढा लुक आलेला आहे। या केकचे वजनसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे। बघू शकता हा केक 564 ग्राम होईल इतका वजनाने भरलेला आहे। याचे मी 300 रुपये इतके चार्ज घेतलेला आहे। चला तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये।